देवाच्या प्रिय मंडळी, शालोम. लिव्हिंग वर्ड विथ डॉक्टर ज्ञानेश्वर सोहोळकर, जिवंत वचन या आध्यात्मिक कार्यक्रमात मी आपलं स्वागत करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण वधस्तंभाच्या वाटेवर या प्रवचन मालिकेद्वारे ख्रिस्ताचं मरण व त्याचं दुःख सहन यावर आपण विचार आणि चिंतन करीत आहोत. आज या मालिकेत 5व्या भागात आज आपण चिंतन करणार आहोत. तो विषय आहे ख्रिस्ताचं स्मरण व घोषणा, आणि निवडलेला शास्त्रभाग आहे 1 कोरिंथ अध्याय 11 23 ते 32 ही वचनं. आज मौंदी गुरुवार आहे, प्रभू भोजनाचा दिवस आहे आणि आपण सर्वजण या भोजनामध्ये सहभागी होणार आहोत. पण त्याआधी आपल्या मनाची तयारी होणं आवश्यक आहे. आपलं जीवन ख्रिस्ताच्या लायक बनवणं हे अत्यंत मोलाचं आहे. आणि म्हणूनच मूळ संदेशाकडे जाण्याआधी आणि या विषयावर चिंतन करण्याआधी आपण एक सर्वपरिचित गीत ऐकणार आहोत. गीत क्रमांक 259 उपासना संगीतामध्ये हे गीत आहे. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंडदान. आणि गायिका आहेत सू स्टीफन, ज्या अमेरिकेत असतात. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हे गाणं आज आमच्याकरता उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. चला तर मंडळी, गाणं ऐकूया, ख्रिस्ताच्या रक्तावर चिंतन करूया आणि भेटूया लवकरच देवाच्या वचनावरील चिंतनाकडे. सर्व प्रिय तू तेने खंड
मला खात्री आहे हे गाणं तुम्हाला आवडलं असेल आणि त्याद्वारे आपल्या मनाची देखील तयारी झाली असेल. आज जाऊया परत आपल्या वचनाकडे. आणि आजचा आपला जो विषय आहे ख्रिस्ताचं मरण, स्मरण आणि घोषणा. आणि या अनुषंगाने आज आपण मौंदी गुरुवारावर चिंतन करीत आहोत. आणि विशेषतः प्रभुभोजन, ज्याला होली कम्युनियन आपण म्हणतो, ज्यामध्ये आज आपण सहभागी होणार आहोत, त्याविषयी थोडं आज आपण चिंतन करणार आहोत. खरं तर हे प्रभूचं शेवटलं भोजन असं म्हटलं जातं, परंतु आमच्या दृष्टिकोनातून ते पहिलं भोजन होतं. आणि म्हणूनच पहिल्या भोजनाच्या दिवशी जे काही घडलं ते आमच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. 2 ख्रिस्ती संस्कार आम्हाला माहीत आहेत, बाप्तिस्मा आणि प्रभुभोजन. त्यापैकी साक्षात ख्रिस्तानी स्थापन केलेला जर संस्कार काही असेल तर ते आहे प्रभुभोजन. आणि त्याविषयी असं म्हटलेलं आहे, जो शास्त्रभाग आपण आपला वाचलेला आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे करा. हे करा याचा अर्थ स्पष्ट आहे की ही आज्ञा आहे, साक्षात ख्रिस्ताची आज्ञा आहे आणि त्याला पर्याय नाही. हे आपण ध्यानात घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रभुभोजन किंवा होली कम्युनियन किंवा पवित्र सहभागिता आमच्या आध्यात्मिक जीवनाचा अत्यंत जवळचा भाग आहे. आणि खरं तर आज जो आपला विषय आहे ख्रिस्ताचं मरण, स्मरण व घोषणा, थोडं विचित्र वाटतं नाही? मरणाचं कोणी स्मरण करतं का हो? मरणाविषयी ना तर लोकांना ऐकायला आवडतं, ना कधी त्याविषयीच्या जर काही आठवणी असतील त्याची आठवण करणं देखील आम्हाला आवडत नाही. आणि हे सत्य आहे. आणि विशेषतः जर मरण अत्यंत क्रूर आणि वाईट रीतीने झालं असेल तर निश्चितच ती आठवण आम्हाला नकोशी असते. आपण सर्व नको त्या विषय काढूच नका. आणि जगात मरणाचं स्मरण हे तसं काही घडत नाही दरच. परंतु ख्रिस्ती विश्वास असा आहे की साक्षात आम्हाच्या ख्रिस्ताने आम्हाला मरणाचं स्मरण करायला सांगितलंय. हे ख्रिस्ती विश्वासाचं वेगळेपण आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेस आपण हा संस्कार घेतो त्या वेळेस आपण त्याची घोषणा करतो आणि त्याचं स्मरण करतो. खरं तर ख्रिस्ती विश्वास हा ज्या 2 गोष्टीवर अवलंबून आहे तो आहे ख्रिस्ताचं मरण आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान. अत्यंत जवळचा संबंध आहे या 2 गोष्टीचा. आणि म्हणूनच कधीतरी त्या मरणाविषयी विचार करावा. हे आम्हाला अशक्य असं नाहीये, तर हे आम्हाला करायचं आहे. हे आपण ध्यानात घेणं फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. जर कोणी व्यक्ती आपल्यामधून मरण पावली असेल तर त्या व्यक्तीचा मरतानाचा फोटो कधी आपण घरात ठेवलाय का हो? किंवा ज्या कॉफिनमध्ये त्याला ठेवलं त्या कॉफिनचा त्याचा फोटो आपण आपल्या भिंतीला लटकवतो का? कधी करत नाही. कारण त्या स्मृती अत्यंत भयानक आणि क्रूर असतात आणि त्यांची आठवण देखील आम्हाला नको आहे. परंतु आम्ही मात्र साक्षात ज्या वधस्तंभावर ख्रिस्ताला खेळलं त्याची प्रतिकृती आमच्या भिंतीवर आहे, मंदिरात आहे. हे सर्व यासाठी की आम्ही ख्रिस्ताच्या मरणाला आम्हाला विसर पडू नये. आणि या मरणाचं हे महत्त्व आणि महात्म्य जाणूनच की काय शुभोत्कारकारांनी जो काही वृत्तांत लिहून ठेवला आहे त्यामध्ये 30% भाग
येशू ख्रिस्ताच्या मरणावर आणि दुःख सहनावर आहे. इतकंच केवळ नाही तर आपण ज्यावेळेस प्रेषितांचा मतांगीकार बोलतो आणि आपला विश्वास प्रकट करतो, त्यामध्ये तो मरण पावला, तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, हे आपण सांगत असतो, जाहीर करत असतो. परंतु खरं सांगायचं झालं तर हा नुसतं मरणाचं स्मरण नाही आहे, हा मरणोत्सव आहे. आणि त्या मरणाचा स्मरणोत्सव आहे, हे आपल्याला ध्यानात घेतलं पाहिजे. हे फेस्टिवल आहे, हा उत्सव आहे. आणि साक्षात या उत्सवाची जर पुढाकार कोणी घेतला असेल आणि तयारी कोणी केली असेल तर ती साक्षात ख्रिस्ताने. या जगात कुणीही आपलं मरण साजरं करत नाही, तर ख्रिस्ताने आपलं मरण साजरं व्हावं याकरता त्यांनी आपल्या शिष्यांना म्हटलं की हे वलांडनाचं भोजन आपल्याबरोबर घ्यावं अशी माझी इच्छा आहे. ही ख्रिस्ताची इच्छा होती. आणि इतकंच केवळ नाही मंडळी, इवन ख्रिस्ताच्या मरणावर जवळपास 28 भविष्यवाणी पवित्र आत्म्याच्या साह्याने त्याच्या संदेश त्यांनी लिहून ठेवल्यात. याचा अर्थ या नियोजनामागं, या मरणामागं देवाचा देखील पुढाकार होता. आणि जर आज पहिलं प्रभुभोजन सगळ्यांचा आवडता विषय आहे. बहुतेक आपल्या ख्रिस्ती घरांमध्ये लास्ट सफर, प्रभुभोजन, शेवटलं भोजनाची फोटोग्राफ आपण टांगून ठेवतो. सर्व घरात आहेत, बहुतेक घरांना ते आवडतं. आणि इतकंच केवळ नाही तर कलाकारांचा हा आवडता विषय आहे. अनेक कलाकृती यावर याची निर्मिती झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर पहिल्या मंडळीच्या दृष्टिकोनातून प्रभुभोजन हे अत्यंत महत्त्वाचं होतं. म्हणून त्यांच्या आराधनेमध्ये केंद्रस्थानी जर काय होतं तर भाकर मोडणं, हे आपल्याला विशेष ध्यानात ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि आजही आम्ही जे ख्रिस्ती आहोत, आम्हाला हे प्रभुभोजन अत्यंत जवळचं आहे. आजकाल आमच्या मंदिरामध्ये प्रभुभोजन ज्या रविवारी असतं त्या रविवारी आमची मंदिरं तुडुंब भरलेली असतात. का? आज कम्युनियन संडे आहे. आणि हे कम्युनियन आमच्या जीवनाशी इतकं निगडीत झालं आहे. काही लोक फर्स्ट कम्युनियनच्या दृष्टिकोनातून, मुलाचं जर किंवा मुलीचं फर्स्ट कम्युनियन असेल तर मोठी जंगी पार्टी देतात. कम्युनियनचे पोशाख निर्माण झाले आहेत, कम्युनियनचे केक तयार झालेले आहेत. कुठंतरी हे कम्युनियन, हे प्रभुभोजन याच्या बाह्य स्वरूपाकडे आपलं लक्ष वेधलं जात आहे. खरं तर आज हे जेव्हा शेवटचं भोजन ख्रिस्त करत आहे, बुधवारपर्यंत ख्रिस्ताची जी पब्लिक मिनिस्ट्री होती ती संपलेली आहे. आणि आता गुरुवारी दिवसा जवळपास काही घडलेलं नाही आहे. संध्याकाळच्या वेळेस तो आपल्या शिष्यांशी, जे जवळचे आहेत, त्यांच्याशी वार्तालाप करत आहे. प्रिय म्हणजे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची या प्रभुभोजनाच्या संदर्भात मला सांगायला पाहिजे की प्रभुभोजन म्हणजे मेमोरियल सर्व्हिस नाही. कधी कधी आम्ही तसंच वागतोय. कारण मेमोरियल सर्व्हिस कुणाची असते हो? जी व्यक्ती मरण पावली तिची असते. परंतु आमचा ख्रिस्त तर जिवंत आहे. जिवंतांची मेमोरियल सर्व्हिस बनत नाही. जिवंताला आम्ही श्रद्धांजली वाहत नाही. म्हणून प्रभुभोजनाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट असावा.
आणि हे आपण ध्यानात घ्यावं की हे प्रभूचं भोज आहे, हे जीवनाचं जेवण आहे असं मी म्हणतो. याचा होस्ट, यजमान साक्षात ख्रिस्त आहे. आणि आज आपण त्या भोजनात सहभागी होणार आहोत आणि म्हणूनच त्यावर काही चिंतन आपण करीत आहोत. आजचा जो शास्त्र भाग आहे त्याकडे थोडा वेळ बघणं जरुरी होईल, कारण प्रभू भोजन आम्हाला कळणं हे फार महत्वाचं आहे. 1 कोरिंथ 11:23 पॉल त्या ठिकाणी लिहितो, जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट असा आहे की पौल या ठिकाणी या 11व्या अध्यायात प्रभू भोजना संदर्भात जे काही लिहितो आहे ही त्याची कल्पना नाही आहेत, त्याचे विचार नाही आहेत. जे त्याला प्रभूपासून पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालं ते त्यांनी या ठिकाणी लिहून ठेवलं आहे. हे आपण ध्यानात घेणं महत्वाचं आहे. 1 कोरिंथ 11 आणि 23 मध्ये दुसरा एक संदर्भ असा आहे, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले. मी विचार करतो, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, धरून देण्याविषयी लिहिण्याचे काही त्या रात्री म्हटलं असतं तरी चाललं असतं, नाही. परंतु त्या ठिकाणी ते शब्द या करता आहे की त्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, यहुदाने तो विश्वासघात केला, तरी देखील ख्रिस्ताचा प्रतिसाद स्वतःचं शरीर आणि रक्त होता. हे आपल्याला समजावं. ख्रिस्ताचं बलिदान, मरण आपल्यावर अवलंबून नाही, ते साक्षात ख्रिस्ताने आपल्या प्रेमाखातीर दिलेलं आहे. ख्रिस्त यहुद्यावर देखील प्रेम करत होता, म्हणून त्याच्या तोंडात घास पण घातला, आणि ज्या क्षणी घास घातला त्या क्षणी त्यामध्ये सैतान घुसला असं म्हटलेलं आहे. आणि तो या प्रभू भोजनात सहभागी होऊ शकला नाही. मग एक प्रश्न आहे, हे प्रभू भोजन फक्त रविवारीच करायचं का? पवित्र शास्त्र काय सांगते? कधीपर्यंत करायचं? तो येईपर्यंत. हे एक दिवसाचं किंवा मौंदी गुरुवारचे सोपस्कार नाहीत. हे आपण ध्यानात घेणं फार महत्वाचं आहे. हा आमच्या जीवनात याचं सातत्य राहणार आहे, कारण आम्हाला हे स्मरण, ही घोषणा दररोज आणि दररोज करायची. आणि नंतर म्हटले केव्हा करायचं? जितकेंदा तुम्ही एकत्र येता. ज्या ज्या वेळेस आपण एकत्र येतो त्या वेळेस आपण हा संस्कार घेतला पाहिजे. या प्रभू भोजनात स्मरण झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही एकत्र जमता, यावरून एक ध्यानात येतं की हे प्रायव्हेट अफेअर नाही, ही माझी एकल्याची आध्यात्मिकता नाही. आपण एकत्र येऊन ख्रिस्ताच्या मरणाचं स्मरण करणं हे यातून दर्शवलं जातं. मग माझा एक सर्वसाधारणतः प्रश्न राहील, या ख्रिस्ताच्या मरणाला आपला प्रतिसाद काय आहे? जग वेगळ्या दृष्टिकोनातून बघते, नाही? कुणाला ते हुतात्म्याचं वर्ण वाटतं. काही आमचे बांधव म्हणतात की तो मेलाच नाही. कुणीतरी असं म्हणतात की कोणीतरी माझ्यासाठी मरावं याची मला गरज नाही. कुणाला राग आहे, अन्याय आहे या घटनेविषयी. ख्रिस्ती प्रतिसाद काय आहे हो? काय प्रतिसाद आहे मंडळी आपला ख्रिस्ताच्या मरणाकडे बघून किंवा यामध्ये सहभागी होताना? आपला सर्वसाधारणतः प्रतिसाद हा नेहमी भावनिक आहे, इमोशनल आहे.
भावनिक असणं किंवा इमोशनल असेल याच्या विरुद्ध नाही. कारण देवावर आम्ही प्रेम करतो, ख्रिस्तावर आम्ही प्रेम करतो, त्याच्यासाठी आमच्या डोळ्यातून अश्रू येऊ नयेत असं कोणी म्हणू नये. म्हणून त्या दृष्टिकोनातून मी बघत नाहीये. इमोशनल असावा जरूर, परंतु या अश्रू ढाळत असताना या अश्रूंच्या, या भावनेच्या पलीकडे जाऊन आपल्याला या ख्रिस्ताच्या मरणाचं मर्म जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आजकाल आपण जी गीतं मी सर्वसाधारणतः ऐकलीत, सर्व गीतांमध्ये एकच आहे, आम्ही आमच्या भावना ब्लोअप करतो आहोत. त्याचा काट्याचा मुकुट, तो भाला, ते गरगाळ वाहणारं रक्त, आम्ही यावर इतके काव्य करत आहोत आणि ते दुःख किती निर्घुण क्रूर होतं यावर आम्ही चिंतन करीत आहोत. ख्रिस्ताचं दुःख कळावं हे मोलाचं तर आहे, परंतु या दुःखाच्या मागचा जर कारण आणि पर्याय आम्हाला कळणार नसेल तर आमच्या अश्रूला काहीही किंमत नाही. कारण ख्रिस्ताला कुणीतरी त्याच्याविषयी सहानुभूती व्यक्त करावी अशी त्याची कधीही इच्छा नव्हती. तुम्हाला आठवत असेल, त्या बाया त्याच्या मागं जाऊन रडत होत्या, त्यावेळेस तो त्यांना सांगत होता, यरुशलेमकर कन्येनो, माझ्यासाठी रडू नका. आपल्यासाठी रडा, स्वतःसाठी रडा आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. स्मरण म्हणजे फक्त एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स नाहीयेत. त्यामध्ये आपल्याला स्मरण करायचं म्हणजे काहीतरी द्यायचं आहे आणि ते फक्त अश्रू नाहीत. फक्त लोकांना पाहिला का हो प्रभू ख्रिस्त खेळलेला खांबावरी, नुसतं लोकांना तो खांबावरचा ख्रिस्त दाखवण्याची आता गरज नाही आहे. त्यापेक्षा पलीकडे, वधस्तंभाच्या पलीकडे जे देवाचं अंतःकरण, देवाचं जे प्रेम आहे, जे या वधस्तंभात प्रगट झालं, ती दाखवायची वेळ आहे. आजकाल लोक वधस्तंभ खांद्यावर घेऊन स्वतःला त्रस्त करत आहेत. मला माहित नाही हे कसल्या प्रकारचं प्रेम आहे. तुम्ही त्याच्या मरणाच्या जवळ पण जाऊ शकत नाही. आणि जवळ जायचं असेल तर खरा बिब्लिकल रिस्पॉन्स तोच असणार आहे जे ख्रिस्ताने सांगितलं, ज्या ज्या वेळेस तुम्ही हा प्याला पिता आणि ही भाकर खाता त्यावेळेस तुम्ही माझा प्रित्यर्थ याचं स्मरण करा आणि त्याची घोषणा व्हावी. जिथं रडावं तिथं आम्ही रडत नाही हो. याकोब 4 अध्याय 8 आणि 9 वचन काय म्हणतंय? अंतःकरण शुद्ध करा, हात निर्मळ करा, रडा. आमचं रडणं तिथं आवश्यक आहे. भावनिक असणं. मला माहिती आहे, ज्यावेळेस पॅशन ऑफ क्राइस्ट जी फिल्म आली होती त्यावेळेस कित्येक लोक अश्रू ढाळत होते. अश्रू ढाळणं हे मानवी कृत्य आहे, त्याविषयी मला काहीच म्हणायचं नाही. कारण जर मी ख्रिस्तावर प्रेम करतो आणि ख्रिस्ताचं दुःख मला सहन होत असेल, ते पावत नसेल, अश्रू येत असतील, तर त्याकरता देवही आम्हाला साक्षात दोष देणार नाही. परंतु या दुःखाचं जर मर्म आम्हाला कळणार नसेल आणि फक्त आम्ही क्षणभर रडून आणि नंतर घरी जाऊन शांत झोपणार असू, तर हे काही स्मरण नाही. पवित्र शास्त्रात 1 कोरिन्थ 11 अध्याय आणि 24 आणि 26 काय म्हणताय का? हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. लक्षात घ्या, हे तुमच्यासाठी आहे, म्हणजे देवाने काहीतरी आपल्यासाठी केलेलं आहे. हे दुःख आपल्यासाठी, माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि नंतर म्हटलं, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. जितकेंदा तुम्ही हा पिता तितकेंदा माझ्या स्मरणार्थ हे करा. माझ्या स्मरणार्थ म्हणजे काय हो?
माझ्या स्मरणार्थ म्हणजे ख्रिस्ताने जे काही आम्हासाठी केलं, ज्या ख्रिस्ताने आम्हासाठी जे काही केलं त्याचं स्मरण करणं, त्याची आठवण करणं, याला म्हणतात ख्रिस्ताच्या स्मरणार्थ. त्यांनी जे केलं त्याचं स्मरण, जे माझ्यासाठी केलं. मरणाचं स्मरण, मरणाचे फोटो कुणालाच नको आहेत. खरं तर ह्या आठवणी आपण नको त्या आठवणीच नको असं म्हणत असतो. मग स्मरण का करावं मरणाचं? मी एक उदाहरण देईल. समजा कुणी व्यक्ती बुडत आहे पाण्यामध्ये आणि कोणीतरी जाऊन त्याला वाचवतं आणि मग दोघेही शाबूत बाहेर येतात. ठीक आहे, कोणीतरी वाचवलं, संपलं. नंतर दुसरी एक घटना अशी आहे की कोणीतरी बुडत आहे, त्याला कोणीतरी त्या ठिकाणी उडी मारून वाचवलं आहे, पण त्याला व्यक्तीला वाचवताना वाचवणारी व्यक्ती मात्र स्वतः मरण पावली आहे. तुम्ही या दोन घटनेपैकी कोणत्या गोष्टीचं जास्त स्मरण करा? कारण पहिली व्यक्ती तुम्हाला वाचवून जिवंत आहे, पण दुसरी व्यक्ती तुम्हाला वाचवताना त्याने साक्षात आपले प्राण दिलेले आहेत. हे तुम्ही कसं विसरू शकता? येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी तेच केलं. आम्हाला वाचवण्याकरता, आम्हाला जीवन देण्याकरता तो आमच्यासाठी मरण पावला. या मरणामध्ये जीवन आहे. कोणीतरी म्हटलंय, मला आठवतंय, ही डाईड, ही हिस्ट्री आहे. ही डाईड इज अ हिस्ट्री, परंतु ही डाईड फॉर मी, इट्स माय स्टोरी. म्हणजे ध्यानात घ्या, येशू ख्रिस्त मरण पावला हा इतिहास आहे, पण तो माझ्यासाठी मरण पावला ही माझी स्टोरी आहे. म्हणून आपल्याला ते ध्यानात ठेवायचं आहे. हे शेवटचं प्रभुभोजनाचा जो पार्श्वभूमी आहे तो आहे साक्षात वल्हांडण सण, ज्याविषयी आपण निर्गम 12 मध्ये बघत आहोत. ते बाहेर दरवाजाला लावलेलं रक्त त्यांना दोन गोष्टी प्रदान करतं. एक तर संरक्षण मरणापासून, आणि दुसरी सुटका फारोच्या दास्यातून. पहिले कोरिन्थ 5:7 हेच म्हणतंय की वल्हांडणाचा यज्ञपशू आता बदलला आहे. आजही उद्देश, वल्हांडाच्या पार्श्वभूमीवर घडत असलेलं हे शेवटचं भोजन, उद्देश तोच आहे. आमचं संरक्षण मरणापासून आणि आमची सुटका त्या पापापासून. मग ज्याला आम्ही स्मरण म्हणतो, हे स्मरण असतं काय हो? काहीतरी आठवणी, की पासिव्ह थॉट्स असतात, काहीतरी विचार, काहीतरी आठवणी, काहीतरी वैचारिक विचारांची देवाणघेवाण. हा इतका मर्यादित अर्थ नाही. कारण स्मरण हा शब्द ग्रीक भाषेमध्ये त्याला ॲनेमेनेसिस हा शब्द वापरलेला आहे. त्याचा अर्थ आहे नुसती आठवण, स्मरण, मेमरी नाही, तर काहीतरी करणं, ॲक्शन. हे सिम्बॉल आमच्याकरता रिमाइंडर आहे काहीतरी करण्याचं. जे काही घडलं त्यावर नुसते गीत गाण्यासाठी नाही, त्याची आठवणी करण्यासाठी नाही आहे, तर आमचा जो प्रतिसाद आहे, आमच्याकडून जे घडायचं आहे ते करण्याची आपली कृती त्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे. मग मंडळी, मला तुम्हाला घेऊन जायचं आहे ते दोन पदार्थ सर्वांच्या परिचयाचे नाहीत, भाकर आणि द्राक्षरस. कधी आपण विचार केला की या प्रभुभोजनाच्या या सहभागितेमध्ये भाकर व द्राक्षरसच का?
कारण देवाला आणि साक्षात ख्रिस्ताला आपण विसरवळे लोक आहोत याची कल्पना आहे. आपण स्मरण करू शकत नाही चांगल्या गोष्टी देवाच्या. आणि म्हणूनच कदाचित तुम्ही जुन्या करारात बघा, ते 12 धोंडे यार्देने ठेवायला सांगितले, अनेक सण देवाने पाळायला सांगितले. यामागे उद्देश एवढाच होता की आपण देवाचा चांगुलपणा ध्यानात ठेवावा, जे देवाने माझ्यासाठी केलं ते ध्यानात ठेवावं, आणि हा संदेश, हा चांगुलपणा देवाचा इतरांपर्यंत पोहोचवणे. हे प्रतिमात्मक आहे, लक्षात घ्या. हे सिंबॉलिक आहे. अर्थात आमचे काही बांधव आहेत की त्याला सिंबॉलिक मानत नाही. त्यांचा व्ह्यू मॅजिकल आहे. ते म्हणतात तुम्ही साक्षात ख्रिस्ताचं शरीर खाता आणि साक्षात त्याचं रक्त पिता. मला वाटतं तो अर्थबोध या ठिकाणी नाही. हे क्लिअरली ख्रिस्ताच्या शब्दावरून आपल्याला ध्यानात येतं आणि त्याकडे आपण जाऊ. म्हणून ह्या 2 गोष्टीकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. भाकर व द्राक्षरस, एक आहे प्रतीक शरीराचं आणि एक आहे प्रतीक रक्ताचं. ह्या 2 गोष्टी ख्रिस्ताने यासाठी निवडल्या असावा की ह्या सर्वसाधारण वस्तू आहेत, कुठेही मिळतात आणि त्या काळी तर आरामशीर मिळत होत्या, आणि तो त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. दररोज ते खात पित होते. आणि कधी कधी आज आपण या भाकरीकडे आणि या द्राक्ष रसाकडे एक मोमेंटो म्हणून पाहायचा प्रयत्न करतो. इट्स नॉट अ मेमेंटो. हे स्मरणचिन्ह नाही. हे स्मरणचिन्ह नाही. मग काय आहे समजून घेऊया. भाकर, त्यामधून जर रक्त गेलं, बाहेर निघून गेलं, तर ते पांढरं फटफटीत पडलेलं शरीर, तो आहे ब्रेड, भाकर. आणि दुसरं ज्याला वाईन, जी लाल आहे, रेड आहे, ते दर्शवतं रक्त. म्हणजे या दोघांचं एक वैशिष्ट्य बघितलं तुम्ही. ही भाकर किंवा ब्रेड आणि द्राक्षरस, या दोघांनाही ब्रेड होण्याकरता किंवा ते द्राक्षरस होण्याकरता दोघांनाही क्रश व्हावं लागतं. दोघांनाही तोडलं जातं, क्रश केलं जातं, आणि नंतर त्यांची ब्रेड आणि वाईन, द्राक्षरस मिळतो. तुम्हाला नाही वाटत येशू ख्रिस्त आमच्यासाठी क्रश झाला म्हणून, आमच्यासाठी तोडवला गेला म्हणून, आमच्यासाठी जी शिक्षा आम्ही घ्यायला पाहिजे ती त्याच्यावर आली म्हणून? हे दाखवतं हे 2 गोष्टी. नंतर मी एक विचार करतो, ख्रिस्ताने हे माझे शरीर आहे, खा, एवढंच का नाही म्हटलं? किंवा त्याच्याऐवजी शरीर सोडा, रक्तात जर जीवन आहे तर त्याने सांगितलं असतं, एका वाटीत द्राक्षरस घेऊन सांगितलं, हे माझं रक्त आहे, प्या. रक्त म्हणजे जीवन. मग शरीर आहे का सांगायची काय गरज आहे? पण ध्यानात घ्या मंडळी, नुसतं शरीर आणि त्यामध्ये जर रक्त नसेल तर त्याच्यात जीवन नाही. आणि एका वाटीमध्ये तुम्ही जर नुसतं ब्लड घ्याल किंवा रक्त घ्याल, ते जीवन नाही. जीवन मिळण्याकरता की जिवंतपणा असण्याकरता शरीर आणि रक्त एकत्र येणं अत्यंत जरुरीचं आहे. शरीर आणि रक्त ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस जीवन मिळतं. म्हणून ख्रिस्ताने शरीर आणि रक्त एकत्र आणलं. त्याचं प्रतिकात्मक आम्हाला समजून सांगितलं की माझं शरीर आणि रक्त एकत्र याकरता देतो आहे, हे रक्त याकरता वाहत आहे, आणि ही भाकर याकरता मोडली जाते आहे की तुम्हाला आणि मला जीवन मिळावं. योहान 6 अध्याय 53, 54, 56 यामध्ये ख्रिस्ताने काही स्पष्ट गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तर तुम्ही माझं शरीर खाल आणि हा रक्त प्याल,
सिंबॉलिक आहे, प्रतिकात्मक आहे, तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल, तुम्हाला जीवन मिळेल. मंडळी, प्रभू भोजन घेणं म्हणजे साक्षात जीवन मिळवणं. दुसरं म्हटलेलं आहे की हे जर तुम्ही खाल आणि प्याल तर तुम्हाला माझ्याबरोबर सहभागिता आहे, मी तुम्हामध्ये राहील आणि तुम्ही माझ्यामध्ये राहाल. ध्यानात घ्या, प्रभू भोजन म्हणजे स्वर्गात जाणं नाहीये. प्रभू भोजन म्हणजे साक्षात ख्रिस्ता बरोबर त्याच्या सहवासात राहणं. आणि तिसरा आशीर्वाद आहे, मी त्याला शेवटच्या दिवशी उठवीन, आपलं पुनरुत्थान. हे आहेत 3 आशीर्वाद प्रभू भोजनाचे. कळलं? म्हणून हे स्मरण करायचंय. जे चांगलं आहे, जे आशीर्वादित आहे, ज्याने मला जीवन मिळत आहे, ज्यामुळे मी देवाबरोबर ख्रिस्ताबरोबर सहभागिता मला मिळते आहे, आणि ज्या वेळेला मला जीवनात या पुनरुत्थान प्राप्त होणार आहे, हे कमी मोलाचं असेल का? पण एक ध्यानात घ्या मंडळी, फक्त भाकर आणि द्राक्षरस म्हणजे प्रभुभोजन नाही. ह्या 2 गोष्टी म्हणजे प्रभुभोजन नाही. समजून सांगतो. ख्रिस्ताने असं म्हटलं का ही माझी भाकर आहे? पवित्र शास्त्र असं म्हणतं की त्याने भाकर मोडली. प्रभुभोजन त्यावेळेस घडतं ज्यावेळेस शरीर मोडलं जातं. याचा अर्थ प्रतिकात्मक आहे की ओतलेलं रक्त आणि मोडलेलं शरीर, तेव्हा प्रभुभोजन घडतं. आणि त्या ठिकाणी असं म्हटलंय, त्याने ती मोडली आणि म्हटले की तुम्ही हे करा. काय सांगायचं ख्रिस्ताला? त्यांनी मोडली आणि सांगितलं की तुम्ही असंच करा. याचा अर्थ भाकर मोडणं हा फार महत्वाचा भाग आहे प्रभुभोजनाचा. आणि या ठिकाणी आपल्याला ते करायचं आहे. याचा अर्थ आहे की आपल्याला ख्रिस्ताचं मरण, त्यामध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागेल. आपल्याला आपलं शरीर, आपलं जीवन त्या वधस्तंभावर खेळावं लागेल. मग माझा एक प्रश्न राहील, स्मरण म्हणजे प्रतिसाद त्याच्या आव्हानाचा. मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. मी माझ्या शरीरावर त्याच्या खुणा घेऊन जगतो. हा असला पाहिजे प्रतिसाद, आणि ते असलं पाहिजे स्मरण. स्मरण म्हणजे फक्त विचार करून आठवणीचा जप करणं नाही. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हे नवीन कराराचे रक्त आहे. हे रक्त, याचं स्मरण आम्ही का करावं माहित आहे? यिर्मया 31 आणि 34 काय म्हणते बघा, मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप यापुढे स्मरणारच नाही. कळलं? आपण जर या गोष्टीचं स्मरण केलं आणि आपण जर योग्य प्रतिसाद त्याच्या या प्रभुभोजनाला, त्याच्या मरणाला दिला, तर देव काय म्हणतो, मी त्यांच्या अधर्मांची क्षमा करील व यापुढे त्यांचे पाप स्मरणारच नाही. देवाने काही विसरावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला काही आठवण ठेवावी लागेल, काही स्मरण ठेवावं लागेल. आपल्या स्मरणावर अवलंबून आहे देव आपले पाप विस्मरणार की नाही. ध्यानात घ्या, महत्वाचं आहे. ज्या खांबावर तो ज्या आपल्या पापामुळे खांबी गेला, त्या पापांना त्याच खांबावर मारणं म्हणजे स्मरण करणं आहे. आणि त्याच्या रक्तामध्ये, त्याच्या जीवनामध्ये आपली सहभागिता असली पाहिजे. आणि 1 कोरिंथी 10:16 काय म्हणते ते ऐका, जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो, तो ख्रिस्ताच्या रक्तात सहभागितेचा
ज्याला आहे की नाही व जी भाकर खातो ती त्याच्या शरीरात सहभागितेचा आहे की नाही. आपण त्याच्या शरीरात सहभागी आहोत, आपण त्याच्या रक्तात सहभागी आहोत, आपण त्याच्या मरणात सहभागी आहोत, आपण त्याच्याबरोबर खांबाला खिळले जातो. काय आहे हो या प्रभोजनाचा अर्थबोध की जो आम्हाला स्मरण लक्षात ठेवायला पाहिजे आहे. हे जीवन देणारं जेवण आहे असं मी मगाशी म्हटलं. नव्या कराराचं 7 करार आणि हा धरून 8 करार देवाने केले. आणि हा जो करार आहे हा बायलॅटरल नाही, युनिलॅटरल आहे. स्वतःच्या पुढाकाराने त्यांनी ठरवलं की तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईल. मी तुमच्या हृदयावर आपली वचनं लिहीन. यामुळे तुम्ही भीतीने जगणार नाही. मी तुमच्या अपराधांची क्षमा करील. मी तुमचे पाप स्मरणार नाही. हा आहे नवी करार. करार कसे प्रस्थापित होतात माहित आहे. द कव्हनंट युजली आर सील्ड विथ द ब्लड. जुन्या करारात ह्या रक्त शिंपडत असत, पुस्तकांवर टाकत असत, माणसांवर जग्यांवर टाकत असत. हे कशासाठी हो की हा करार आम्ही देवाशी करतो आहो, वचन देतोय देवाला की समजा आम्ही तुझी वाणी ऐकली नाही तर आमचं रक्त कधीही तू घेऊ शकतोस. आमचा मृत्यू आम्ही मागतो त्या ठिकाणी. आणि पहिले पेत्र 1 अध्याय 18-19 म्हटलेला आहे, नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक व निर्दोषाचा जो ख्रिस्त अशा मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. फ्रीडम, मुक्ती. तुम्हाला वाटत नाही स्वातंत्र्य मिळालं. आपण ज्यावेळेस 15 ऑगस्ट भारतात साजरा करतो कशासाठी हो, कारण स्वातंत्र्य किती मोलाचं आहे आम्हाला माहित आहे. म्हणून त्याचं आम्ही स्मरण करतो. 15 ऑगस्टला सगळं काही आम्ही मोठमोठे जल्लोष करतो, कारण स्वातंत्र्य. आणि जर या ख्रिस्ताच्या रक्ताने जर आम्हाला मुक्ती पांडवली, स्वातंत्र्य मिळालं, तर आम्ही का जल्लोष करू नये. प्रभू भोजन हे सेलिब्रेशन होतं. म्हणून तर ती माडी सजवली हो. हे ध्यानात घ्या, सजवलेल्या माडीत हे प्रभोजन झालं. हे सेलिब्रेशन आहे. इव्हन काही चर्चेसमधून जे प्रभुभोजन देतात त्याला सेलिब्रंट म्हणतात. जो सेलिब्रेट करतो, जे प्रभुभोजन देतात त्यांना म्हणतात. हा मुक्तीचं स्मरण करणं. नंतर असं म्हटलेलं आहे, तोच आपल्या पापाबद्दल प्रायचित्त आहे. केवळ आपल्याच पापाबद्दल नाही तर सर्व जगाच्या पापाबद्दल आहे. 1 योहान 2:2. ही सुवार्थ माझ्यासाठी नाहीये. ही फक्त माझी नाहीये, माझ्यासाठी, ख्रिस्ती लोकांसाठी नाहीये. हे रक्त, हे मरण, हे सर्वांच्या पापाबद्दल प्रायचित्त आहे. हे आपण बाहेर लावून सांगणार नाहीत लोकांना. हे शुभवर्तमान नाहीये. जे आज पापामध्ये मरत आहेत, खितपत पडले आहेत, त्यांना सांगण्याचं की तुमच्या पापाचं प्रायचित्त झालेलं आहे, तुम्ही मुक्त व्हाल. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. ही घोषणा करणार नाही आम्ही, स्मरण तर करणार, घोषणा पण आम्ही करणार. आणि तिसरं महत्वाचं जे स्मरण आमच्याकडून व्हायला पाहिजे, 1 कोरिंथ 10:17 असं म्हणतंय, आपण पुष्कळ जण असून एक भाकर व एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्वजण त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. याचा अर्थ आहे की प्रभुभोजन म्हणजे एका भाकरीत वाटेकरी होणारे, एक असणारे, विश्वासणाऱ्यांची एकता. आज आपण झगडतो या गोष्टीसाठी नाही. युनिटी इन द चर्चेस, ऐक्य नाही जमत हो. दर रविवारी आम्ही प्रभुभोजन घेतो आहोत वर्षानुवर्ष, एक नाही. करंथी करार मंडळीत हेच घडत होतं.
ते म्हणतात तुम्ही एकत्र येता, पण एकत्र येताना प्रभू भोजन घेताना तुमचं बरं होत नाही. अत्यंत सत्य परिस्थिती आजही आमच्या मंडळांमध्ये घडते आहे. प्रभू भोजन हे युनिटीचं दर्शक आहे. एका भाकरीमध्ये, एका प्याल्यामध्ये सहभागी होणं हे त्याचं निदर्शक आहे. आम्ही विसरलो. आज स्मरण व्हायची गरज आहे. जर प्रभू भोजन घ्यायला एकत्र येत असाल, एका प्याल्यात आणि एका भाकरीमधून खात असाल, आणि ती जर तुमची ओळख आहे आणि ते जर तुमचं स्मरण आहे, तर आम्ही एक राहणं अत्यंत मोलाचं आहे. मग प्रश्न आहे घोषणा. कोणी मरणाची घोषणा करतं का? कोणी जर, आणि तो अगदी क्रूर रीतीनं वारला, आपण साऱ्या गावाला काय डिंगोरा पिटतो का? दवंडी पिटून सांगत नाही की हो मेला 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 मेला, असा असा मेला, असा मेला. नाही, मरण ही घोषणा करायची वेळ, घोषणा करायचा प्रसंगच नसतो तो. पण इथं ख्रिस्त काय म्हणतात? 1 कोरिंथ 11:6, प्रभूच्या मरणापर्यंत तो येईपर्यंत घोषणा करता त्याच्या मरणाची. घोषणा करणं म्हणजे टेक्स्ट पाठवणं नाही. घोषणा करणं म्हणजे फेसबुकवर काही अपडेट्स टाकणं नाहीये, जे आम्ही कदाचित ईस्टरच्या दिवशी करणार आहोत. एकमेकाला संदेश पाठवणार, हॅपी ईस्टर, हॅपी रिझरेक्शन डे. ती घोषणा नाहीये. घोषणा म्हणजे आपल्या जीवनातून तुमचं आणि माझं बदललेलं जीवन, यापेक्षा मोठी घोषणा असूच शकत नाही. आणि त्याकरता, जीवन बदलण्याकरता जीवनाची गरज जर असेल, तर त्याकरता प्रभूच्या मेजासमोर जाऊन काही गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. हे ध्यानात घेणं महत्वाचं. ही एकाएकी घडणार नाही. हे ऑटोमॅटिक नाही आहे. लोकांना वाटतं प्रभू भोजन घेतलं म्हणजे आम्ही स्वर्गात पोहोचलो. झूट. कधी कधी लोक मला म्हणतात, किंवा मी ज्यावेळेस बघतो की लोक ज्यावेळेस कोणी आजारी असेल, अत्यंत धावपळ करतात. चला चला चला, माझ्या मम्मीची तब्येत ठीक नाही, पप्पाची तब्येत ठीक नाही, पाळच्यात त्यांना कम्युनियन तरी द्या. तुम्हाला काय वाटतं? कम्युनियन दिल्याने ते सरळ स्वर्गात जाणार? कुठं वाचलंय तुम्ही? कोणतं शास्त्र वाचलंय तुम्ही? उलट पवित्र शास्त्रात आपण जे पडणार आहोत पुढे, की असं म्हटलेलं आहे की प्रभू भोजन घेऊन कित्येक लोक आजारी पडलेत. हे आजार वाढवणार आहे कधी कधी. म्हणून त्याकडे थोडं गांभीर्याने जाण्याची गरज आहे. म्हणूनच या ठिकाणी पाऊल करंथीकरात मंडळीतील जे प्रश्न आणि समस्या ध्यानात ठेवून आज आमच्या मंडळांना याची आठवण करून देतोय. म्हणून हे ख्रिस्ताचं मरण आमच्यासाठी स्मरण व्हावं, कारण प्रभू भोजनाच्या यात आम्ही सहभागी कसं व्हावं हे आपण जाणून घेणार आहोत. हा एक गंभीर संस्कार आहे. मला आठवतं एकदा मी चालस सर करत असताना एक ग्रस्त तरुण असे समोर असे दोन्ही आपले उघडे, आपले वरचे बटणं उघडलेले आहे, मोठा क्रॉस, आणि असा असा सल्लूबाई स्टाईल समोर येऊन कम्युनियन टेबलाकडे येतोय. मी त्याला कम्युनियन दिलं नाही, त्याला परत पाठवलं आणि सांगितलं, जाऊन व्यवस्थित आपले कपडे कर आणि नम्रतेने मेजाकडे ये. ही मारामारी करण्याकरता आपण जात नाही तिथं. आपण काही शोबाजी करण्यासाठी त्या ठिकाणी जात नाहीये. अति गंभीर होण्याची गरज नाहीये आणि अति रावडेपणाने पण जायची गरज नाहीये. म्हणून हे कसं करावं, कसं सहभागी व्हावं, मला वाटतं याची आम्हाला फार गरज आहे. कसं सहभागी होणार मी या ठिकाणी बूट घालून घ्यावं की नाही, हा माझा चर्चेचा विषय नाही आहे. एका प्याल्यातून घ्यावं की अनेक प्याल्यातून घ्यावं या विषयावर मी चर्चा करत नाही, आणि पवित्र शास्त्र त्याविषयी आम्हाला काही सांगत पण नाही. पण जे सांगतं त्याकडे तर ध्यानात घ्या ना. कारण आमचा प्रॉब्लेम काय आहे, जे सांगितलं नाही त्यावर आम्ही जास्त चर्चा करतो. मी काल परवापासून बघतोय ईस्टर म्हणू नका, ईस्टर ग्रीटिंग्स पाठवू नका, कारण अमुक अमुक देवी आहे तिच्या नावाचं ते आहे.
प्रश्न कशाला वेळ जाडवताय त्याच्यामध्ये? सरळ सांगा की ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं अशी मेसेजेस पाठवा ना जगाला. अरे तुम्ही फालतू मेसेजेस पाठवून लोकांना जी सुवार्ता सांगण्याऐवजी भलतंच काही सांगताय. ते देवीचं मोठे पण करताय तुम्ही. म्हणून हे ध्यानात घ्या. आपण हे गंभीर आणि महत्वपूर्ण संस्कार आहे. तुम्हाला माहित आहे याला काय शब्द आहे? पवित्र सहभागिता. कधी विचार केला? होली कम्युनियन हे पवित्र फेलोशिप आहे. पवित्र ते आहे ज्यामध्ये साक्षात देव आहे, ज्यामध्ये देवाची सहभागिता आहे. आणि हा ख्रिस्ताचा मेज आहे, म्हणून तो पवित्र आहे. म्हणून यात कसा भाग घ्यावा यावर काही महत्वाच्या काही सत्य आम्हाला सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्ताने या शेवटच्या भोजनाआधी काय केलं? त्याने शिष्यांचे पाय धुतले. एक निदर्शक होतं त्यांची दृष्टिकोन बदलावा सेवकाविषयीचा. दुसरा दृष्टिकोन त्यांना होता की त्यांना स्वच्छतेची गरज आहे. आणि दुसरं त्यांनी काय केलं? हा संस्कार कधी स्थापला गेला? ज्यावेळेस यहुदा तिथून निघून गेला. यातूनच आमच्या ध्यानात यावं की हा संस्कार किती मोलाचा आणि ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून किती पवित्र संस्कार आहे. आम्ही गलिच्छ अस्वच्छ होऊन या ठिकाणी भाग घेऊ शकत नाही. आणि विश्वासघात दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही येऊ शकत नाही. आम्ही वधस्तंभाच्या त्या रक्ताचा अवमान करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, आपण या ठिकाणी प्रेक्षक म्हणून जात नाही. आपण त्या 12 शिष्यासारखं त्याचं शिष्य होऊन यामध्ये सहभागी होत आहोत. कसं यायचं? मी थोडं एक सर्वसाधारण उदाहरण देईन. आपण कुठेही जर भोजनाला तुम्हाला आमंत्रण दिलं, विचार करा. अगदी मी साधं उदाहरण देतोय. कसं जातो आपण भोजन करायला? जाताना आपण हात धुतो जेवणाच्या आधी. हात धुणं महत्वाचं आहे, स्वच्छ जेवणाच्या आधी. दुसरं, आपल्याला त्या ठिकाणी भूक असली पाहिजे, नाही का? ॲपेटाईट असलं पाहिजे. भूकच नाही तर काय खाणार आम्ही? भूक असली पाहिजे. तिसरं काय? जाताना आम्ही जंक फूड खाऊ जाणार नाही. वडापाव, अमुक तमुक आणि आणखीन बरंच काही जंक आहे बरं काय. तुम्ही समजदार आहात. हे जंक फूड खाऊन तुम्ही प्रभू भोजनामध्ये सहभागी होऊ शकत नाही. ते जंक कदाचित तुमच्या व्यसनातील एखादा पदार्थ किंवा वस्तू असू शकते. आणि तिसरं म्हणजे त्या ठिकाणी आपण ज्या टेबलावर एकत्र येतो, आपण भांडून जेवतो का हो? आपण हार्मनी ज्याला म्हणतो ना, सुसंगत राहतो. हॅलो, हाव आर यू, कसा आहे, काय? भांडून कोण जेवतो? राग होता कोणी, होतं कोणी, एकान रागाने बघतो, तो रागाने बघतो. नाही, आनंदी वातावरणात एक हार्मोनियस रिलेशनशिप मध्ये आपण जेवतो, तरच त्या जेवणात मजा असते. नाही? आणि मग काय करतो जेवण झाल्यानंतर? ज्याने आपल्याला जेवणाला बोलावलं त्याचे आभार मानतो. थँक्यू अंकल, थँक्यू आंटी, इट वॉज सो गुड. काय छान जेवण होतं, सांगतो ना. तसंच करावं लागतं. मला वाटतं हे फार सोपं आहे समजायला, फार कठीण नाही आहे. जर साधं सर्वसाधारणतः जेवणाच्या वेळेस जर आम्ही इतकी काळजी घेतो, तेच तर करायचं आहे. फक्त दृष्टिकोन बदलायची गरज आहे. पवित्र शास्त्र म्हणतंय, जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल किंवा हा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व या रक्त या संबंधाने दोषी ठरेल. ही पवित्र सहभागिता आहे. यामध्ये जर आपण अयोग्य प्रमाणे त्याचं प्राशन केलं किंवा त्या ठिकाणी ती भाकर खाल्ली, तर ते अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारचं प्रभुभोजन कोणत्याही मंडळीचं भलं करू शकणार नाही. पहिले करिंथ 11 आणि 17 हेच म्हणते,
तुमच्या एकत्र येण्याचे तुमचे बरे न होता वाईट होते. जर योग्य दृष्टीने जर या मेजाकडे गेला नाही तर आपलं वाईटच होणार आहे. मंडळी कधीही एकत्र येणार नाहीये. आम्ही तसेच राहू. मग कोणते आहेत योग्य प्रकार? काय करायचंय? आम्ही फार मोलायचं आहे, ध्यान द्या. आम्ही आपलं आत्मपरीक्षण करावं असं वचन 11 अध्याय 28 वचन सांगते. आत्मपरीक्षण. पाळक कसा, मंडळी कशी नाही, आम्ही कसा. स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे. त्या ठिकाणी गुडघे टेकताना जर माझ्या भावाच्या विरुद्ध जर काही असेल तर त्याला क्षमा करून मला तिथे यावं लागणार आहे. आत्मपरीक्षण करावंच लागेल. शरीराचं मर्म. या ठिकाणी शरीर दोन अर्थाने. शरीर ख्रिस्ताचं जे माझ्याकरता तोडलं गेलं आहे, मोडलं गेलं आहे, त्याचं महात्म्य मर्म जाणणं. आणि त्याचं दुसरं शरीर जे आहे, जे या जगात आजही त्याचं शरीर म्हणून अस्तित्वात आहे, ती आहे ख्रिस्ताची मंडळी, जी त्याने रक्ताने विकत घेतली आहे. हे आपण ध्यानात घेणं महत्वाचं आहे. आणि रक्ताने विकत घेतलेल्या मंडळीचं जर मर्म आम्हाला कळणार नसेल तर त्या ख्रिस्ताच्या साक्षात त्या मोडलेल्या शरीराचं मर्म आम्हाला कधीच कळणार नाही. आपण आपला न्याय निवाडा करावा. स्वतःला जज करावं की मी आज हे कम्युनियन घेऊ शकतो की नाही. देवाच्या वचनानुसार आजही मंडळी, ज्यावेळेस तुम्ही गुरुवारच्या दिवशी प्रभू भोजनाला जाणार असाल आणि जर तुम्हाला वाटतं की हे मी प्रभू भोजन घेण्याच्या लायकीचा नाही तर घेऊ नका. जर तो कप घेताना जर तुमचे हात थरथर कापणार असतील तर परत जाऊन आपल्या जागेवर बसा. कारण आज जर तुम्ही ते घेतलं तर ते तुमच्या नाशात कारणीभूत होऊ शकतं. पवित्र शास्त्र सांगते. आपलं आत्मपरीक्षण करा, न्याय निवाडा करा. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, जर आपण आपली पाप पदरी घेतो, तो विश्वासू व न्यायी आहे, तर आपल्या सर्व पापांची तो क्षमा करेल. हे वचन ध्यानात ठेवून आपली पाप पदरी घेऊन देवाच्या त्या जवळ जळा वधस्तंभाच्या, आणि मग तुमचा हक्क बनतो या मेजात सामील होण्याचा. तोपर्यंत नाही. आणि नंतर म्हटलेलं आहे, तुम्ही एकमेकांची वाट पहा. कशासाठी हो? प्रभू भोजन हे प्रायव्हेट अफेअर नाही. एकत्रित करायचं आहे. एक शरीर, एक भाकर, एक प्याला. आज दुर्दैवाने आपल्याला ते सगळ्यांना एकत्र करणं कठीण होत आहे. परंतु आपण एकाच वेळेला सगळीकडे करतो आहोत. हे एकत्रितच करतो आहोत ना. कधी कधी आपण सगळे एकत्र येऊ शकणार नाही. कित्येकदा तुरुंगामध्ये घडलेलं आहे. मी काही स्टोरीज ऐकल्या. तुरुंगामध्ये एकच कैदी जो ख्रिस्ती आहे, त्यांनी काळी कॉफी घेऊन, ब्रेड घेऊन ख्रिस्ताच्या मरणाचं स्मरण केलंय. शेवटी हे सिंबॉलिक आहे. दृष्टिकोन जर बरोबर असेल, समज जर बरोबर असेल, शरीराचं मर्म जर कळालं असेल, रक्ताचं मर्म कळालं असेल, तर तुम्ही ते कसं घेता हे जर तुमच्या ध्यानात आलं असेल, तर हे सिम्बॉल पेक्षा तुमचं जे अंतःकरण आहे ते महत्वाचं आहे. कारण देवाला त्याची गरज आहे. आणि शेवटी मंडळी, समजा जर आम्ही ठरवलं, आमची अंतःकरणं कठीण केली, जबरदस्तीनं आज आम्ही मौंदी या गुरुवारच्या दिवशी ते कम्युनियन घ्यायला गेलो, तुमचं अंतःकरण तुम्हाला सांगते अयोग्य आहे, चुकलेलं आहे, सांभाळ, तरी पण तुम्ही जाणार, प्रभुभोजन घेणार, आपल्या भावाला क्षमा करणार नाही, आपल्या पापांची क्षमा मागणार नाही, एकत्र युनिटीमध्ये जाणार नाही. परिणाम आहेत. माझा देव जर प्रेमळ आहे तर माझा देव न्यायी देखील आहे. नेव्हर फॉरगेट दॅट. इज अ गॉड ऑफ जस्टिस. त्याच्या
जिवंत परमेश्वराच्या हातात पडणे महाभयंकर आहे. डोंट ट्राय दॅट इवन वन्स. कारण जर आपण अयोग्य प्रकारे घेतलं तर आपण त्याचे शरीर व रक्त या संबंधी आपल्याला दोष लावण्यात येईल, दंड करण्यात येईल. डोंट डिसरिस्पेक्ट द बॉडी ऑफ क्राइस्ट अँड द ब्लड ऑफ क्राइस्ट. आज आम्ही रक्ताचा सगळ्यात जास्त अपमान करतो हे सांगायला वाईट वाटतं. ख्रिस्ताचं रक्त आम्हाला फक्त आणि फक्त सर्दी पडशापर्यंत मर्यादित ठेवलं आहे. काही लोक काही व्हॉट्सअपवर मी बघितलं, त्याची सॅनिटायझर बॉटल बनवली आणि त्याच्यावर लिहिलंय ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट. सॉरी फ्रेंड्स, दुर्दैव आहे तुम्हाला अशा प्रकारचा मेंदू तुमच्या डोक्यात आहे. काय सॅनिटायझर असू शकतं का हो? हे धुण्या पुसण्यासाठी वापरणारं डेटॉल असू शकतं का हो? रक्ताचा अपमान करू नका. रक्त काय परत सांगतोच तुम्हाला. आणि जर अपमान कराल तर तुम्ही स्वतःवर दंड ओढवाल. यू विल बी पनिश्ड, यू विल बी जज्ड. आणि काय तो दंड? तुम्हाला दुर्बलता येईल आणि तुम्हाला आजारी पण येईल. मगाशी मी सांगितलं, आजारी माणूस असला की आपण पाळताना सांगतो लवकरात लवकर त्यांना प्रभोजन द्या. प्रभुभोजन घेऊन कोणीही आजारातून बरं होत नाही. त्यांना घ्या मंडळी, स्पष्ट बोलतोय, कधीही बरं होणार नाही. उलट कित्येक लोक प्रभुभोजन घेतल्यानंतर मरण पावलेत. हे अशी आध्यात्मिक संस्कार आहे की जो घेतल्यानंतर माणसं मरतात. प्रीचिंग करून माणसं मरत नाहीत, प्रेज अँड वर्शिप करून माणसं मरत नाहीये, परंतु प्रभुभोजन घेऊन माणसं मरतात. पवित्र शास्त्र सांगते. सांभाळायची गरज आहे, विचार करायची गरज आहे. ख्रिस्ताचं रक्तामध्ये प्रत्येक आशीर्वाद आहे प्रियांनो. नुसतं ते तुम्हाला आरोग्याचं दान देतं एवढ्या पुरतं मर्यादित नाही. रक्त समजून घ्या मर्म त्याचं. ते निष्कलंक आहे, शांती प्रस्थापित करणार आहे, पवित्र करणार आहे, पाप क्षमा देणार आहे, नीतिमान करणार आहे. ती आमच्यासाठी खंडनीय आहे, ते आम्हाला शुद्ध करणार आहे, ते मौल्यवान आहे. हे ध्यानात घ्या. आमची गरज, आमचे आजारातून बरं होणं ही फक्त नाही, तर आम्ही पापापासून बरं व्हावं, पापापासून आमची सुटका व्हावी, ही आमची गरज आहे. आणि म्हणून आपण ते म्हणतो ना, क्षमा पापांची पावलो पिलेल कोकरा. येस, त्या कोकराच्या अर्पणातून आणि रक्तातून आपल्याला पाप क्षमा मिळते. माझी आशा, हे जर प्रभुभोजन आपण योग्य रीतीनं घेतलं तर प्रगटीकरण 19 आणि 9 म्हणतंय, कोकऱ्याच्या लग्नाला आपल्याला बोलावलं जाईल आणि जे बोलावले जातील ते धन्य. एक आणखीन भोजन. ज्या ज्या लोकांनी ख्रिस्ताबरोबर भोजन घेतलं त्यांचं जीवन बदललं. आज जर तुम्ही हे भोजन ख्रिस्ताबरोबर घेणार असाल, तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही मंडळी. योग्य रीतीनं घ्या, मर्म समजून घ्या, उद्देश समजून घ्या. आणि आशा आहे ते शेवटचा मेज, शेवटचं ते कोकराचे, ते लग्नाची मेजवानी, त्यामध्ये जर आपल्याला भाग घेता येण्याची संधी मिळत असेल तर आपण धन्य आहोत. त्या दृष्टिकोनातून आजपासून प्रयत्न करूया. खात्री आहे आजच्या या वचनाद्वारे देव आमच्याशी बोलला आणि उद्या आपण या दृष्टिकोनातून वधस्तंभाकडे बघणार आहोत. आणि मला खात्री आहे की हे उपास समय, हे लेंटचे दिवस आमच्या आत्मचिंतनाचे दिवस होते आणि देव आणि देवाचा आत्मा, देवाचं वचन
आमच्याशी बोलला आहे. भेटूया परत एका नवीन संदेश घेऊन. जरूर पदस्तंभाच्या वाटेवरील या प्रवचन मालिकेची 5ही संदेश यूट्यूबवर उपलब्ध आहेत. आपण त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. अनेकांना या वचनाची गरज आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. देव आपणास आशीर्वादित करो. गॉड ब्लेस.